सर दुसरा जो त्यांच्या मनातली भीती असते ती म्हणजे वेदना, की मला सर्जरी करताना खूप जास्त वेदना होतील का, किंवा सर्जरीनंतर माझं दुखणं अजून वाढेल का. तर ह्याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल? करेक्ट. तसं मी म्हटलं की वेदना किंवा गुडघ्यानंतर गुडघ्याची दुखापत किंवा दुखणं वाढणं ही एक मोठी भीती रुग्णांमध्ये असते. तर आम्ही त्याच्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे प्रिकॉशन्स घेतो. एक म्हणजे ऑपरेशनच्या वेळेस आम्ही त्यांना एक जो प्रकारचा ॲनेस्थीशिया देतो, त्याला एपिड्युरल ॲनेस्थीशिया पण देऊ शकतो आणि त्याच्यामुळे एपिड्युरल कॅथेटर ऑपरेशननंतर ठेवून 3 ते 4 दिवस 5 दिवस त्याचं दुखणं एकदम कमी ठेवू शकतो आम्ही. दुसरं म्हणजे ऑपरेशनच्या वेळेस पेरी आर्टिक्युलर इंजेक्शन्स, म्हणजे जे सांधा बसवायच्या आधी जे सॉफ्ट टिश्यू असतात, स्नायू असतात, त्यांना आम्ही लिग्नोकेन किंवा अशा ॲनेस्थेटिक एजंट्सनी इंजेक्ट करतो आणि ती जागा आम्ही बधीर करतो. त्याच्यामुळे ऑपरेशननंतर होणारी दुखापत होत नाही आणि त्यावेळेस जे एरिया नंब केली जाते त्याच्यामुळे जे एक बॉडीचा इन्फ्लमेटरी रिस्पॉन्स असतो, बॉडीची एक सूज असते, ती कमी प्रमाणात होते आणि ऑपरेशननंतर त्यामुळे पेन पण खूप कमी होतं. ऑपरेशननंतर आमचे ॲनेस्थेटिस्ट वेगवेगळ्या प्रकारचे पेन ब्लॉक्स देतात. ही एक नवीन आता कल्पना आहे. पेन ब्लॉक्स म्हणजे काय, की एक इंजेक्शन्स गुडघ्याच्या भोवती देतात आणि त्या पेन ब्लॉकनी ते गुडघ्याचं दुखणं अगदी 24 तास काय, 48 तास काय, 72 तासांपर्यंत पण कमी राहू शकतं आणि दॅट इज द मेन पिरियड जेव्हा त्यांना वेदना एक्सपिरियन्स होतात. त्यामुळे आम्ही हे सगळे प्रिकॉशन्स घेतो आणि ऑफकोर्स पेन किलरच्या गोळ्या देणं किंवा इंजेक्शन देणं हे तर आम्ही देतोच, पण त्याचं प्रमाण पण आता खूप कमी झालं आहे. कारण ह्या ज्या वेगळ्या वेगळ्या गोष्टी आहेत, ड्युरिंग ऑपरेशन इंजेक्शन्स, आफ्टर ऑपरेशन पेन ब्लॉक्स, ह्याच्यामुळे नक्कीच ऑपरेशननंतर ज्या वेदना होतात त्या खूप खूप टॉलरेबल आणि बेअर करण्याच्या लिमिटमध्ये होतात असं मी म्हणेन.